हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 16. तवैवाज्ञतो विश्वं त्वमेक परमार्थतः त्वत्तोऽन्यो नास्ति संसारी ना संसारी च कश्चन. भावार्थ: तुझ्या अज्ञानामुळे हे विश्व आहे. परमार्थाचा विचार करता तूच एकमात्र आहेस. तुझ्याशिवाय अन्य येथे संसारीही नाही आणि असंसारीही नाही. आपण मागील श्लोकांमधून सविस्तर निरूपण केले आहे की हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत हा त्या एकाच परम आत्मतत्वाचा पसारा आहे, विस्तार आहे. त्यामुळे मूलतः येथे एका आत्मतत्वाशिवाय अन्य काहीही नाही. आपण त्याच परमात्मतत्वाचा अंश आहोत. आपण मूलतः सूक्ष्म असल्यामुळे येथे जडदेह धारण करून स्वनिर्मित सृष्टीची लीला अनुभवत आहोत. ही सृष्टी ती निर्माण करण्यासाठी वापरत असलेली पंचमहातत्वे, येथील ग्रहगोल तारे इत्यादी सर्व काही परम आत्मतत्वामधूनच निर्मित झालेले आहे. हा सर्व त्याचाच विस्तार आहे. परंतु आपला देहभाव, आपल्या इंद्रियांची असलेली अमर्याद भोगापवर्गता, आपल्यावर मनाची असलेली पकड, त्यामुळे आपले रिपुंच्या आहारी जाणे, आपल्यात उदित झालेला अहंकार इत्यादीमुळे आपण आपली स्वतःची सत्य ओळख विसरून गेलो आहोत. आपण अंशात्मक परमात्मा आहोत हे सत्य ज्ञान आपण विसरलो आहोत. नुसते हे ज्ञान विसरून भागलेले नाही, तर आपण स्वतःला देह, मन, इंद्रिये समजू लागलो आहोत. हे अज्ञान आपल्यात निर्माण झाले आहे आणि आता ते चांगलेच जोपासले गेले आहे. आपण या अज्ञानामुळे देहाचे, मनाचे, इंद्रियांचे चोचले पुरवण्यात स्वतःला म्हणजे अंशात्मक आत्म्याला धन्य मानत आहोत. हा विरोधाभास मोठा पाहण्यासारखा आहे, रोचक आहे आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे. परमात्म्याचा अंश येथे देह धारण करून त्या देहाच्या माध्यमातून सृष्टीलीला अनुभवण्यासाठी येथे आलेला आहे. याचा अर्थ सृष्टीलीला अनुभवण्याचे देह हे अंशात्माचे साधन आहे. पण झाले उलटेच. दैव दुर्विलास असा आहे की आता देह, मन, इंद्रिये ही त्यांचे उपभोग शमवण्यासाठी अंशात्म्याचा, त्याच्या ऊर्जेचा वापर करत आहेत. ती इतकी मुजोर झाली आहेत की आत्मप्रेरणा काय आहेत याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ती स्वतःच्याच कामना, वासना शंभत असतात. मालकाने नोकर नेमावा आणि नोकरानेच मालकाचा वापर करून त्याची स्वतःची कामे करून घ्यावीत, असा काहीसा हा उलटा प्रकार आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. देह, मन, इंद्रिये यांना झालेल्या कामना, वासना एका देहाच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकत नाहीत. देह थकला, त्याचे पतन होण्याची वेळ आली तरी देह, मन, इंद्रिये यांना झालेल्या कामना, वासना अतृप्तच राहतात. देह पतन झाले की त्या अतृप्त कामना, वासना तशाच अतृप्त राहतील. यासाठी देह, मन, इंद्रिये या अतृप्त कामना, वासना देह सोडून बाहेर जात असलेल्या अंशात्म्याला लपेटून टाकतात. आपल्या पुढील वंशजांकडून तरी त्या तृप्त व्हाव्यात असा त्यांचा त्यात स्वार्थ असतो. ते संचित शमवण्यासाठी अंशात्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. पुन्हा देह, मन, इंद्रिये यांच्या कामना, वासनांचा खेळ सुरू होतो. हे असे प्रत्येक जन्मी होत राहते. अशा प्रकारे अंशात्मा कायमस्वरूपी जन्म मनाच्या फेऱ्यात अडकतो. देह, मन, इंद्रिये यांच्या भोगापवर्गतेमुळे तो सदा अमुक्तच राहतो. देह, मन, इंद्रिये यांची भोगापवर्गता संसारामुळे निर्माण होते. माणसाला देहासाठी अन्न, वस्त्र, निवारा लागतो. त्याला तीव्र बुद्धी असल्यामुळे तो या अत्यावश्यक गरजा कायमस्वरूपी उपलब्ध होण्यासाठी त्यांचा संचय करतो. संचय केला की मालकी हक्क येतो. त्यापाठोपाठ अहंकार, ईर्ष्या, मत्सर, द्वेष निर्माण होतो. यालाच माणूस संसारी झाला असे म्हणतात.
ज्यांना याचा तिटकारा येतो ते संसारापासून पळून जातात, असंसारी होतात. ते मठ आश्रम काढतात आणि सवाई संसारी होतात. यास्तव आत्मज्ञानी व्हावे, संसार असंसार याच्या अतीत मुक्त जीवन जगावे, सृष्टीलीला अनुभवत कैवल्य प्राप्त करावे. हरिओम.